मी एक गंमत सांगतो. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड दॅट डे. मी खूप दिवसापासून नाही का अप्रोच करत होतो आपल्या जे हे आहे अवतार द लास्ट एअर बेंडर याचे जे राईट्स आहे म्हणजे जे रायटर आहे ते आहे जॉंग शू आणि ते बीजिंग मध्ये राहतात. ओके. आणि कसं आहे की मला त्याच्यावर स्टोरी आणि फिल्म बनवायची होती. दॅट इज इट. या आणि मला त्यासाठी त्यांचे कॅरेक्टरचे राईट्स हवे होते. या अनलेस आपण असे कॅरेक्टर असे रिप्रेझेंट करू शकत नाही तर मला त्यांचे राईट्स हवे होते. तर मी खूप दिवस महिना म्हणजे करीब 3-4 महिने कंटिन्यू त्यांच्या मागे लागून होतो. बट त्यांची मीटिंगच प्रॉपरली होत नव्हती. आता कसं की जिंग शू आपल्याला वाटते व्यक्ती खूप म्हणजे असंच आहे बट इट वॉज समथिंग रिअली बिग. या तो व्यक्ती आहे खूप मोठा. यस. आणि खरंच तो व्यक्ती आणि ते चायनामध्ये त्याची एकदम वेगळीच दबंगाई असतो. सो मग कसं की मला ते राईट्स तर पाहिजे नव्हते पण चला ते मीटिंग होऊन न राहिली होती त्या मोमेंटला. तर मग काय झालं की मग तेवढंच माझं लग्नाचं सुरू झालं. ओके. आणि माझं लग्न पण होतं तेवढ्यात. म्हणजे मी क्लायंटला पण अप्रोच करत होतो आणि सोबत माझं लग्न पण होतं. त्यामुळे मी दोन्ही गोष्टीला मॅनेज करू शकत होतो. असं काय हे नाही. सो एक दिवस काय झालं की त्यांनी कॉल केला मला. नाही मला म्हणजे एक प्रकारे रिलायन्स एंटरटेनमेंट मध्ये कॉल केला. म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंट थ्रू मी अप्रोच करतो ना त्यांच्याकडून कॉल आला की म्हणे की उद्या तुम्ही मीटिंगला येऊ शकता म्हणे. सो उद्या म्हणजे आणि आज होतं माझं लग्न लिटरली म्हणजे संध्याकाळीच. आणि उद्या सकाळी 10 वाजता इथे बीजिंग मध्ये पोहोचायचं होतं आणि मी होतो वर्धेला आणि आज माझं लग्न ऍक्च्युली. आणि मला माहित केव्हा पडलं हे मला माहित पडलं संध्याकाळी 8 वाजता. आणि मी स्टेजवर बसून श्वेता माझ्या साईडला सगळे पाहुणे वगैरे होते. ते डीजे सुरू होता. एव्हरीथिंग वॉज गोइंग रिअली अमेझिंग. येस. सगळेजण हॅपी खुश फोटो वगैरे काढून राहिले. आणि मला कसं विनोदाला माझ्यापाशी विनोदनी असं सांगितलं असं सांगितलं. पहिले मी विचार केला की साला की म्हणजे कसं की मी याच्या अगोदरही त्या व्यक्तीला अप्रोच करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं नाही का मी असं म्हणलं की डिच करून देतो आणि मग असं वगैरे. बट असं वाटलं की जर ह्या व्यक्तीला डिच केलं तर प्रॉब्लेम आपला होऊ शकतो. तर मग मला असं वाटलं की आपण त्या व्यक्तीला डिच नाही करावं कारण ही समथिंग रिली बिग अ पर्सन दॅन मी. आणि अनलेस हिम आपण ती फिल्म बनवू शकत नाही. राईट विकत घेऊ शकत नाही. तो फिल्म पण बनवू शकत नाही. तर मग विनोद आला आणि विनोदने मला सांगितलं. मग मी थोडा वेळ विचार केला आणि मग मी माझ्या रिलायन्स एंटरटेनमेंटचे चेअरमॅन त्यांना फोन लावला. मग ते म्हणे की ते पण माझ्या म्हणजे ते रिलायन्सचे चेअरमॅन होते ते माझ्या लग्नातच होते. ते माझ्या समोर होते. तर मग मी त्यांच्याशी म्हणजे त्यांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना म्हणलं की असंच आहे. मग ते म्हणे की पोस्टपोन करून टाकू म्हणे नंतर बोलू म्हणे. म्हणलं ते भेटणार नाही म्हणलं या आणि आताच इम्पॉर्टंट आहे. तर मग विचार काय जायचं तर आहेच. येस. तर मग बुक केली. काय बोलून राहिलोय मी मलाच नाही माहित मी का बोलून राहिलोय. जस्ट लाईक फक्त बोलून राहिलोय. इट वॉज हॅपन इन द फ्युचर डूड. या सगळ्या गोष्टी फ्युचर मध्ये होईल. डोंट नीड टू बी ओव्हर थिंक अबाउट इट. या फारसा विचार नको याच्याबद्दल. ओके. आज काय झालं सकाळी उठलो ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमधून आलो 2 पिक्चर पाहिले मी आज. यस. टर्मिनेटर आणि त्याच्यानंतर कोणता बघितला गोविंदम गीता गोविंदम. येस. साऊथची मूवी मी खूप कमी बघतो बट
जेव्हा पण बघतो इट फील्स रिअली इनक्रेडिबल. त्यांच्या डिरेक्शन मध्ये जे काम असते ते बहुत ही जबरदस्त असते आणि ते बघणं पण खूप जबरदस्त वाटते. त्याच्यानंतर जेवण केलं आणि आता वाजले 10:30 आणि उद्या सकाळी मला उठायचं आहे 5 वाजता. सो बेसिकली मला आता माझ्यापाशी 6.5 घंटे आहे. माझ्यासाठी झोप महत्वाची आहे. सो लेट मी स्लीप राईट नाउ. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1796. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू. हॅलो. Hello, this is the My Artifact episode number 1797. आजची तारीख आहे आजची लेट मी चेक. आजची तारीख आहे 17 जानेवारी 2020. वाजले आता रात्रीचे 10:15. ओके. आज स्पेशल काय, आज काही स्पेशल वगैरे काय आहे नाही, नथिंग एल्स. इतक्यात मी खूप पिक्चर पाहून राहिलोय, स्पेशली बॉलिवूड. या आय डोंट नो व्हाय, बट म्हणजे पहिले कसं मी युट्यूबवर बघत होतो फिल्म मेकिंग कोर्स वगैरे समथिंग ऑल दिस थिंग्स, बट आता ते बघून नाही राहिलोय, मी पिक्चर बघत आहे. आय डोंट नो व्हाय, मलाही नाही माहित. आय जस्ट डू इट. एक गोष्ट चांगल्याने झाली आहे. येस, मला माहित पडलं की समजा जर माझ्यामध्ये जी गोष्ट नकारली गेली आहे तर ती गोष्ट कधीच ऍक्सेप्ट होत नाही. आणि टिकटॉक या युजली मी खूप बघायचो. यस, खूप बघायचं या. आणि मला त्यात ते असं वाईट काही वाटायचं नाही. एका टिकटॉक बघून राहिलोय तर यात काही असं वाईट आहे वगैरे. टिकटॉक मध्ये काय आहे की खूप लवकर एंटरटेन होऊन जाते. म्हणजे आपल्याला खूप जास्त वेळ थांबायची गरज नाही. हार्डली 10 सेकंड 15 सेकंड मध्ये आपण फुल एंटरटेन होऊन जातो. खूप सारे लोक असतात इथे, बहुत सारे लोक असतात त्या. आता मी हे बोलून राहिलोय ना, तसं बोलल्यावर असं वाटतंय कशाला आता आपण डाउनलोड करू टिकटॉक न बघू या. बट इट्स अ फेक या एंटरटेनमेंट. हे तुझ्या स्वतःच्या क्वालिटीला इम्प्रूव्ह काहीच करत नाही आणि याच्यामध्ये शिकण्यालायक आणि समजण्यालायक पण काहीच नाही. कारण आपण ऍज अ एंटरटेनमेंट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे, तर त्यासाठी पण हे टिकटॉक काय असं फारसं काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे नाही. या युट्यूब इज वन ऑफ द रिअली इम्पॉर्टंट, येस, बट टिकटॉक इज नॉट. या म्हणजे अगोदर मी अनइन्स्टॉल केलं, मग मला खूप इच्छा झाली तर मी डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं, बट मी बघितलं नाही. या सो जे गोष्ट एक प्रकारे हे होती माझ्यासाठी, म्हणजे मला असं वाटलं की जी गोष्ट नाही आहे, इट वॉज नॉट रिअली गुड. सो माय बॉडी डझंट गेट, ते ऍक्सेप्ट नाही करत या, आणि मग ती दूर झाली आणि दॅट इज रिअली गुड. या आर्टिफॅक्ट एपिसोड पण त्याचप्रमाणे आहे. या आर्टिफॅक्ट एपिसोडची सवय लागली आहे. सो एव्हरीडे आय मेक आर्टिफॅक्ट एपिसोड. हा कधी कधी नाही होत पॉसिबल, जर सॅटर्डे संडे वगैरे जेव्हा बिझी राहतो वगैरे, म्हणजे घरी काही काम असते किंवा अशी काही सिच्युएशन येते त्यावेळी आपण रेकॉर्ड करू शकत नाही, तेव्हा नाही करत. या बट असं कधी होत नाही एक हप्ताभर जरी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केलं वगैरे. हा असं झालंय म्हणा, असं नाही म्हणतायत, बट खूप रेअर केस आहे. या कारण आता आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज मला कळून आली की व्हॉट इज एक्झॅक्टली आर्टिफॅक्ट एपिसोड अँड व्हाय वुड आय नीड इट. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू मी. आता तुझा हे फिल्मसाठी काय आहे, म्हणजे कुठपर्यंत, म्हणजे कसं आहे, हाऊ शुड यू फेस. वेल, प्लॅन तर माझा हाच आहे की आता हा गोवा खतम झाला की गोवा खतम झाल्यावर मग मी
DG फिल्मिंगचा फिल्म मेकिंग कोर्स बाय करीन फॉर 16,000 रुपीज. ओके. त्याच्यानंतर फिल्म मेकिंग बद्दल पूर्ण जानकारी जाणून घेईल. असं नाही का मी तेव्हा कोर्स घेतात त्याच्याबद्दल तेव्हा त्याच्यानंतरच मी सगळ्या गोष्टी जाणून घेईल. नो नो नो, माझा आतापासूनच सुरुवात आहे. युजली ऑफिसमध्ये जेव्हाही मला एक प्रकारे मला असं काम भेटलं आणि कानात हेडफोन टाकायचे भेटलं की आपलं कानात हेडफोन टाकतो. आपलं फिल्म मेकिंगचे खूप सारे चॅनल्स आहे ते असं कानामध्ये सुरू असतात जे की एक बट व्हिज्युअलाइज इज रिअली इम्पॉर्टंट. येस, आपण ऑडिओ ऐकून फारसा काही एकदम फायदा घेऊ शकत नाही. सो इम्पॉर्टंट हेच आहे की आपण त्याला प्रॉपरली व्हिज्युअलाइज करा आणि व्हिज्युअलाइज केव्हा जेव्हा आपण बघू तर येस. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. सो यासाठी आपल्यापाशी युट्यूब आहे, लॅपटॉप आहे, यूज इट. येस, मोबाईल आहे एवढे सारे, प्रॉपर युटिलाइज कर. ओके. आता शुक्रवार आहे, उद्याची सुट्टी आहे का नाही माहित नाही कारण तुम्हाला कन्फर्म नाही केलं आहे. पोलीस मेसेज मध्ये अश्विन सरांनी असंच कल सुट्टी आहे वगैरे असं म्हणलं समथिंग, बट इट वॉज आय डोंट नो. सो माहित नाही आता काय आहे, पण मी उद्या तयार राहीन ऑफिससाठी कारण ऑलरेडी माझ्या सुट्ट्या खूप झाल्या आहे आणि आता हे 10 दिवस सुट्ट्या लागल्या त्याचे पैसे काही भेटत नाही. येस, तर प्रॉब्लेम खूप आहे. येस, कारण आता गोवा पण आहे आणि या गोव्यासाठी मग पैसे अरेंज करणं वगैरे वगैरे. सो इट वॉज टू मच. त्या खूप पैशाची खूप प्रॉब्लेम होईल. तर मला एकही पैसा त्याचा खर्च करायचा नाही वाटत आहे. पैशाची मला किंमत कळून राहिली आता. हो, कारण आपण आता या वयामध्ये पोहोचलोय ना की या वयामध्ये आपण वडिलांना पैसे नाही मागू शकत. इट वॉज दॅट. सो व्हॉटएव्हर जे काय आहे ते आपण फिगर आउट करू आणि समथिंग हॅज टू बी फाइंड आउट. ओके. आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केल्याने खरंच मला खूप चांगलं वाटतंय. म्हणजे एक्झॅक्टली मला माहित पडते की व्हॉट आय हॅव टू डू, व्हॉट आय हॅव टू से, व्हॉट आय हॅव नॉट टू से. ओके. Till then everything is fine as good. Okay, so this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1997. Sorry, 1797. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you. Hi. Hello. तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत आहे ना, हे माझी दाढी वगैरे. थोडस काहीतरी नवीन लुक करण्याचा प्रयत्न केला आणि इट डज फील्स रिअली गुड. दाढी वगैरे ठेवली. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1798 99 असेल. आजची तारीख आहे 18 फरवरी 2019. आता वाजले 8:52. ओके. समजा जर मी असं प्रश्न करतो की मानून घे की तुझ्या समोर एखादी अशी काही व्यक्ती आली आहे जी तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करू शकते. तशा तुझ्या कोणत्या इच्छा आहे ज्या तुला पूर्ण करायच्या? जस्ट लाईक मी एव्हरीडे नाही का म्हणजे झोपताना मी एक स्वप्न पाहतो. मला डेफिनेटली माहिती आहे हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. म्हणजे अशा तऱ्हेचं स्वप्न म्हणजे अचानकपणे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येईल तर तुम्ही कशाप्रमाणे ते पैसे स्पेंड करतील. मी हे स्वप्न पाहतो याच्यासाठी कारण
दॅट मेक्स मी फील गुड. या त्यांनी मला थोडं चांगलं वाटते समहाऊ. हा, जे की एक प्रकारे फेक स्माइल आणण्याचा प्रयत्न करते, बट या दॅट मेक्स मी फील गुड, सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. आज करीब मला असं वाटतं तू तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न पण नाही करून राहिला. म्हणजे कसं आहे, आज 2 वर्ष झाले आणि तू काहीच नाही करत आहे, जस्ट एन्जॉईंग स्टफ. तू तुझे फिल्म मेकिंगचे क्लासेस साठी आणि फिल्म मेकिंग साठी पण काही फारसा स्वतःमध्ये डेव्हलपमेंट पण आणण्याचा प्रयत्न नाही करून राहिले. गेले 2-3 दिवस झाले तू त्याच्याबद्दल जाणून पण घेत नाहीये. तू जस्ट पिक्चर पाहत आहे, एन्जॉय करत आहे, पैसे खर्च करत आहे. आज सकाळी उठल्या मी आज हेच बघितलं की त्याला एका वर्षा अगोदर म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षी मध्ये फरक काय. तर तेव्हा रिअलाइज झालं की मागच्या वर्षी आय वॉज फील्स रिअली गुड. या मागच्या वर्षी तरी गोष्टी चांगल्या होत्या. म्हणजे मी धरमपेठमध्ये राहत होतो, माझ्या अकाउंटमध्ये पैसे होते, माझ्या आसपास अराउंड लोक राहत होते, मी एकटा फील करत नव्हतो. वगैरे. बट आता मात्र गोष्टी पूर्ण अलग आहे. आता मी एकटा राहतो, चीज भवन मध्ये राहतो, जिथे कोणीच राहत नाही. खूप एकदम ओसाड एरिया आहे एक प्रकारे, शहरापासून थोडासा दूर. अकाउंट मध्ये पण पैसे राहत नाही. पण मागच्या वर्षी मी एक प्रकारे स्वतःमध्ये तेवढा कॉन्फिडंट नव्हतो माझ्या करिअर रिलेटेड. आता मी खूप कॉन्फिडंट आहे. चला, असं काय आहे जे आपण नाही का कमी ठरत आहे. म्हणजे मला कळून नाही राहिलंय की व्हॉट एक्झॅक्टली मी काय करू तर काय करू. म्हणजे मी बॉम्बेला जाऊ की कसं जाऊ, मी माझ्या करिअरची सुरुवात करू कसं, कळून नाही राहिलाय. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की हा जॉब सोडू कसा. यस, कारण जॉब सुटल्यावर पैसा राहणार नाही तर मी माझे टार्गेट कशाप्रमाणे सेट करू. यस, कारण एक सर्टन वेळेमध्ये तुम्हाला पैशाची तर गरज असते. बट आई वडिलांना पैसा मागणं मी नाही मागेन यार, शक्यतो नाही मागेन. प्रयत्न करेन मी स्वतःला हँडल करणं. आज माझं वय किती आहे? माझं वय आहे करीब 28. यस, 28 रनिंग आहे. आणि जर मला काही करायचं आहे तर याच वर्षी करावं लागेल. तेव्हाच मी काही ना काहीतरी स्वतःमध्ये बिल्डअप करेन. अदरवाईज काहीच होणार नाही आणि एव्हरीथिंग वॉज गन. लाईफच्या आपण अशा स्टेजवर आहे की इथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, फायनान्शियली, इकॉनॉमिकली. तर मी नॉर्मल लोकांसारखं का नाही आहे. म्हणजे नॉर्मल लोक कसे, म्हणजे नॉर्मल लोक म्हणजे हे घेऊन घे ना, विशाल वगैरे किंवा मयूर ढहाके किंवा विनय बेलेकर किंवा रजत वगैरे, यांच्यासारखं का नाही आहे. यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय होता. हे लोक खूप हुशार होते ना अगोदरपासून. हे लोक खूप हुशार होते. मी नव्हतो हुशार त्यांच्यासारखा. दॅट्स वाय
समजा जर मी माझ्या डेस्टिनीकडे जातो तर का मी माझी डेस्टिनी अचीव्ह करू शकेल की मी असंच मिड लेवल मध्ये, म्हणजे माझ्यामध्ये ती तडप आहे का, जे पाहिजे ती तडप आहे का माझ्यामध्ये. वन थिंग इज दॅट की तडप हे एक प्रकारे म्हणजे काही काही लोकांमध्ये एकदम त्यांच्या लाईफमध्येच लागून राहते, बट काही काही लोकांमध्ये नाही का एक स्पेसिफिक वेळेवरच ते जळते. जस्ट लाईक तुला माहित आहे की तुला जेव्हा जॉब नव्हता, म्हणजे तुझे जेव्हा क्लासेस झाले होते आणि तुला सुट्ट्या होत्या, तर तेव्हा तुला जॉबसाठी किती तडतड करत होता, किती तडप होती तुझ्या अंगामध्ये. तू इव्हन पुण्याला जासाठी पण तयार होता. क्लासेस झाले तरी तू क्लासेसला जात होता. इट वॉज दॅट की तुझ्या अंगामध्ये जी तडप होती आणि ती तडप होती, त्यामुळे त्यावेळेस तुला ती जॉब लागली, राईट. सो जर माझ्यामध्ये ही तडप नाही आहे तर काय माझे टार्गेट समोर अचीव्ह करू शकतील. मित्र, तुझ्यामध्ये तडप आहे सांगू, आणि हे तडप होईल, जनरेट होईल. कारण सांगू की जेव्हा तू जॉब सोडशील ना, तेव्हा बस तुला रिअलाइज होईल का आता आपल्याला काही ना काहीतरी करायचं. कारण सांगू इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जेव्हा नाही का तुमचा पैशाचा सोर्स वगैरे खतम होऊन जातो ना, बस, आणि आई वडिलांकडून साथ वगैरे आपल्याला असं वाटते की आता आई वडिलांकडून मदत नाही घ्यावी, तर समजून घे का तेव्हाच तुझ्या अंगामध्ये तडप आली आहे आणि तेव्हाच तू काही ना काहीतरी करू शकशील. तू आता जर जॉब सोड, म्हणजे हार्डली अकाउंट मध्ये 15-20 हजार रुपये, म्हणजे 20,000 रुपये तरी जमा कर. आता जॉब सोड. तू सांगतो ना अनइंटेन्शनली, म्हणजे न माहीत पडता तू मुंबईला जाशील, मुंबई किंवा पुण्याला जाशील, कोणतरी हॉस्टेलमध्ये जागा घेऊन घेशील, महिनाभराचा खर्च तरी सांभाळून घेशील, आणि या महिनाभरात तुझी एवढी तडप राहील का तू प्रत्येक प्रोडक्शन हाऊस घे किंवा प्रोड्युसर घे किंवा डायरेक्टर घे, इथे ठिकाणी तू ऍज अ असिस्टंट म्हणून लागशील. एक प्रकारे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, रिजनल फिल्म, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू लागून जाशील. तुला फक्त जॉब सोडायची वेळ आहे, दॅट इज इट. तू जॉब सोडली ना तर डेफिनेटली तू जाशील, पण त्यासाठी थोडा पैसा जमा करून घे. मी याच्यासाठी असा प्लॅन केलाय ना, आता बघ, आता कसं झालंय की आता मला पुढल्या महिन्यात मला गोव्याला जायचंय. ओके, आणि मी खूप काफी सॅडली बोलून राहिलोय की गोव्याला जायचंय. जे की असं म्हणायला नाही पाहिजे, असं मला पाहिजे की यस गोव्याला चाललोय, एक्साइटमेंट असली पाहिजे, बट एक प्रकारे नाईलाजाने असं म्हणून राहिलोय. व्हाय? कारण हे असं आहे ना की गोव्याबद्दल काय असं हे नाही, म्हणजे गोवा बद्दल माझी कशी तिरस्कार भावना वगैरे नाही वगैरे. गोवा इज रिअली नाईस प्लेस, बट आता मला जायची अशी गरज वाटत नाही. व्हाय? कारण राईट नाव मी माझे तसे टार्गेट सेट नाही केले आजपर्यंत. मला असं वाटते की मी ज्याप्रमाणे डिसाईड केलं होतं की या वयामध्ये मी या पोझिशनवर राहील, तर मी त्या पोझिशनवर अजूनपर्यंत पोहोचलेलो नाही. सो राईट नाव मला तिथे पोहोचायचं अगोदर, म्हणजे ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रोडक्शन हाऊसमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या डिरेक्टर खाली काम करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये कशाप्रमाणे काम चालते. सो जर मी आता हे टार्गेट सेट केले होते ना, आता माझं वय आहे 28 आणि आता मी इथे नागपूरमध्ये आहे. इथे रूम मध्ये 85 एपिसोड रेकॉर्ड करत आहे. माझ्या अकाउंट मध्ये काहीतरी 5,500 रुपये आहे. खूप असं वाटतंय की चला लाईफ मध्ये आपण काहीच नाही अचीव्ह केलं. इट वॉज नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही. भीती वाटते, ऑफकोर्स भीती वाटणारच, असं काही नाही, भीती वाटतेच. बट वन थिंग इज दॅट, हे वा, म्हणजे कसं आहे की
जेवढी मोठी आपली डेस्टिनी आहे ना, तर तेवढा मोठा प्रवास पण सहन करावा लागतो. आणि तेवढा मोठा प्रवास केल्यानंतर जे चांगली गोष्ट ते भेटते, पण त्या गोष्टीसाठी अगोदर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सहन करावं लागते, सस्टेन करावं लागते, समजून घ्यावं लागते, जाणून घ्यावं लागते. प्रवास काही एक प्रकारे सारखा नसतो. म्हणजे मानून घे की तुला माउंट एव्हरेस्टवर चढायचं आहे आणि तुझं असं हे आहे की जेव्हा तू माउंट एव्हरेस्टवर चढशील इट फील्स रिली गुड. कारण जगातलं सर्वात मोठं शिखर म्हणून माउंट एव्हरेस्ट, इथे जे चढणारे जे लोक आहे दोज पीपल फील्स रिली इनक्रेडिबल जेव्हा ते लोक चढतात. बट ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे ड्युरिंग द पिरियड ऑफ क्लाइम्बिंग त्यांना खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. जसं तिथे थंडी खूप असते, ऑक्सिजनची मात्रा खूप कमी असते, खाण्यासाठी आपल्याला खूप सारं सामान घेऊन जाऊ शकत नाही, या सोबत रस्ते काही एकदम क्लिअर नाही. यस, स्वतःला मेहनत करून चढावं लागते तिथे. तर कसं आहे की तिथपर्यंत जाण्यापर्यंत जो प्रवास आहे तो कधीच एक प्रकारे सिंपल इझी वगैरे नसतोच. तिथपर्यंत पोहोचणं एक प्रकारे कठीण असते. एकदा तिथे पोहोचलं की बस इट फील्स रिली गुड. त्याच्यानंतर मग शांतीच शांती आहे. आपल्याला फक्त हेच समजून घ्यायचं आहे की हा आपला प्रवास आहे डोंगरावर चढण्याचा किंवा माउंट एव्हरेस्टवर चढण्याचा. आणि ज्याप्रमाणे एका क्लाइंबरला ऑक्सिजनची जे काही प्रॉब्लेम्स येते त्याचप्रमाणे ते प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येऊन राहिले हे असे कन्सिडर कर. आणि इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जो क्लाइंबर आहे त्याला जितके काही प्रॉब्लेम्स आहे किंवा त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी आहे किंवा थंड आहे किंवा हे आहे ते आहे, हे सगळे प्रॉब्लेम तो सहन करतो, पण तो थांबत नाही, तो चढत राहतो वरती. आणि हेच एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तो थांबत नाही. आपल्याला पण थांबायचं नाही, आपल्याला पण कंटिन्यू चालत राहायचं आहे. आणि हेच आपल्याला समोर जाऊन एक प्रकारे बिकम बेटर पर्सन बनवते असं मला वाटते. सिच्युएशन कधीच कोणाच्या चांगली नसतेच, कधीच कोणाची अशी चांगली वगैरे नसते. आपल्याला फक्त दिसते सगळ्यांचं चांगलं, पण सगळेच जण असतात. बट वन थिंग इज दॅट, एक गोष्ट मला सांगायची आहे की तुला ऍज अ फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, तिथे काम करायचं आहे, बट तुझ्यामध्ये काही असं एक प्रकारे क्रिएटिव्हिटी नाही, म्हणजे तुझ्यामध्ये ती तडप नाही असं मला वाटते. पहिला आपण अगोदर त्याच्याबद्दल बोललोय. तुला म्हणण्याचं काय आहे की मी व्हिडिओ नाही पाहत, फिल्म मेकिंग बद्दल गोष्टी जाणून नाही घेत. ओके, राईट नाऊ मी आज तानाजी पिक्चर पाहिला. मी इतक्यात खूप सारे बॉलिवूड मूवीज बघून राहिलोय. आता मूवीज पाहून राहिलाय म्हणजे याच्यापासून काही शिकून नाही राहिलोय असं नाही. मला अशा खूप साऱ्या गोष्टी माहीत पडत आहे जेव्हा मी फिल्म्स बघतो. व्हिडिओ पाहताना अजून खूप साऱ्या गोष्टी माहीत पडते मला, बट फिल्म्स पाहण्याने माझी क्रिएटिव्हिटी पण जागृत होते. आणि प्लस मला असे काही प्रॉब्लेम दिसतात जेणेकरून मी सॉर्ट आउट करू शकत होतो, किंवा असं वाटतंय की या मोमेंटमध्ये हा सीन जर प्रॉपर बनवू शकत होता. आता मला तानाजी पिक्चर मध्ये असं 2-3 ठिकाणी वाटलं. तानाजी पिक्चर मध्ये जो क्लायमॅक्स सीन होता त्या क्लायमॅक्स सीन मध्ये डायलॉग्स वगैरे खूप कमी होते. इट वॉज बहुतच कमी. अनदर थिंग इज दॅट की तानाजीला म्हणजे जे त्याचं टार्गेट होतं तो गोंढाणा किल्ला मुघलच्या हाती न लागावा यासाठी त्या लोकांनी केलेले परिश्रम किंवा त्या लोकांनी केलेली ती लढाई याच्यावर ही फिल्म होती. मला वाटलं की याच्यामध्ये कसं एक प्रकारे खूप सारं ऍक्शन राहील, किंवा जसं सिंगम मधले कसे डायलॉग्स आहेत तशाप्रमाणे डायलॉग्स वगैरे राहतील, ते पण नव्हते.
फिल्म वॉज गुड. या एक प्रकारे लोक कनेक्ट झाले या, बट एवढे लोक असे कनेक्ट नाही झाले ऍज कम्पेअर टू. जर मी असा विचार करतो म्हणलं की ऐतिहासिक मूवी म्हणून जर मला कोणती मूवी वगैरे आवडली असेल तर ती आहे पद्मावत. या पद्मावत मध्ये पण अशी खूप काही अशी भार आहे, एकदम ऍक्शन सीन वगैरे नाही. पण या फिल्म मध्ये ज्याप्रमाणे याचे कोण डायरेक्टर कोण आहे पद्मावतचे डायरेक्टर आहे, मला नाव तोंडात आहे म्हणा, बट लेट मी चेक. संजय लीला भन्साली. अजूनपर्यंत गुगल करणारच होतो पण एकदम अचानकपणे नाव आलं, संजय लीला भन्साली. यस, ज्याप्रमाणे संजय लीला भन्सालीच्या फिल्म पद्मावत मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी त्या फिल्म मध्ये जबरदस्त डायलॉग्स वगैरे टाकले गेले आहे ना, ऍक्टिंग पण जो बहुत जबरदस्त होती यार. रणवीरची ऍक्टिंग, इवन शाहिद आणि त्याच्यानंतर दीपिका पादुकोण यांची ऍक्टिंग वॉज टू मच इन्क्रेडिबल. यस, तर त्यामुळे ती फिल्म बोर तर बिलकुल व्हायची नाही. पण तान्हाजी फिल्म मध्ये ऍक्शन होता जो की प्रॉपरली दाखवला नाही. अनदर थिंग, या फिल्म मध्ये डायलॉग्स बहुत जबरदस्त टाकू शकत होते बट त्यांनी टाकले नाही. येस, तर खूपच जबरदस्त डायलॉग आहे. ऍज अ तान्हाजी म्हणलं आणि ऍज अ मराठी कॅरेक्टर जरी म्हणलं ना, त्याच्यामध्ये सीन आहे ना किंवा याच्यामध्ये डायलॉग्स आहे ना, वॉज टू मच इन्क्रेडिबल. डूड, तू हा मूवी बघितलाय का, सिंघमचा पहिला पार्ट जो रोहित शेट्टीने बनवला गेलाय? इट वॉज रिअली इन्क्रेडिबल. यांचे जे डायलॉग्स आहे आणि यांची डायलॉग्स डिलिव्हरी आहे, इट वॉज व्हेरी इंटेन्सिव्ह आणि व्हेरी गुड. ऐकणाऱ्याला पण इतकं जबरदस्त फील करते ना, ऍज कम्पेअर टू एक ऍक्शन पेक्षा नाही का एक डायलॉग्स नाही का बहुत जबरदस्त फील करते. या संजय लीला भन्सालीनी याचा डायलॉग्स आणि स्क्रिप्टिंगची पॉवर यांना कळली, त्यामुळे पद्मावत मूवी वॉज रिअली ग्रेट. लेट मी चेक, हे तानाजी मूवी कोणी डिरेक्ट केली? ती तानाजी 2020 फिल्म. यांचे डिरेक्टर आहे ओम राऊत. ओम राऊत कोण आहे हा? आय डोंट नो. यांनी कोणते मूवीज बनवले याच्या अगोदर? तानाजी, लोकमान्य, हॉन्टेड सिटी. अशा डिरेक्टर कडून का बनवण्यात आल्या मला कळलं नाही. तानाजी वगैरे कारण हे बघ ना, जो समजर नाही का एक रिजनल मूवी समजर मी नाही का इथे SANJ संजय SNGAY संजय लीला भन्साली जे फिल्म डिरेक्टर आहे. समजा मी याचे मूवीज पकडतो म्हणलं ना, यांच्या मूवीजचा एक जॉनरो असते. जॉनरो म्हणजे एक प्रकारे कॅटेगरी. त्या कॅटेगरीमध्ये ते काम बहुत जबरदस्त करतात. याच्यामध्ये पद्मावत घे, बाजीराव सिंघम घे किंवा बाजीराव मस्तानी घे किंवा गोलियों की रासलीला, हम दिल दे चुके सनम, देवदास, सावरिया, खामोश, गुजारिश, मलाल, ब्लॅक, मेरी कॉम, गब्बर. यांनी असे खूप सारे मूवीज बनवले आहे. असे मूवीज जे ऐतिहासिक आहे, रिजनल आहे, अशा मूवीवर त्यांनी काम केलं. त्यामुळे त्यांची फिल्म वॉज रिअली इन्क्रेडिबल. या म्हणजे कसं आहे की समजा एक कॅरेक्टर, एखादी एक डिरेक्टर घे. आता मी एक डिरेक्टरच्या हिशोबाने बोलतो. ओके, तर ऍज अ डिरेक्टरने नाही का एक प्रकारे त्याची कॅटेगरी असली पाहिजे, त्याची स्पेशालिटी असली पाहिजे का त्या स्पेशालिटीमध्ये तो काम बहुत जबरदस्त करण. या तसं मला माहित आहे की मी ऍक्शन मूव्हीज खूप चांगल्याने समजू शकतो. ऍक्शन मूवी आणि माझा पण एक प्रकारे हाच हे राहील का समोर जाऊन मला एक प्रकारे ऍक्शन मूव्हीच बनवायचे आहे. जस्ट लाईक बायनरी कोड, त्याच्यानंतर
बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर अवतार द लास्ट एअरबेंडर. त्याच्यानंतरही मला काही अशा मूवीज वगैरे भेटतील तर मी ऍज अ ऍक्शन मूवी या हिशोबानेच मी डिरेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. माझी एक मूवी आहे कोणती, मराठी मूवी घरची गोष्ट. कन्सेप्ट वॉज रिअली गुड या, बट नाही का याच्यावर मी नाही का प्रॉपरली काम करू शकत नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की नाही का माझी ती कॅटेगरीच नाही, मी त्याच्यावर प्रॉपरली विचारच करू शकत नाही. फॅमिली बेस्ड मूवीमध्ये कोणकोणत्या काय असते, फॅमिलीमध्ये कशाप्रमाणे कनेक्शन असते, आय डोंट नो या. एक बहीण भावामध्ये का कनेक्शन असते, आय डोंट नो या. हा, माझी बहीण आहे, आम्ही बोलतो चालतो, बट असं कधी फील नाही केलं या फिल्म मध्ये. ज्याप्रमाणे घरची गोष्ट या फिल्म मध्ये एक प्रकारे आईचा बहिणीचा एक प्रकारे बॉन्ड आहे, तो या फिल्म मध्ये मला तो दाखवायचा आहे. आय डोंट नो मी त्याप्रमाणे कधी फील करेन का नाही. वन डे आय विल कारण सांगू, मला असं जर या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे तर ही एक फिल्म आहे, याच्यावरच मला काम करायचं आहे. याच्यावरूनच मला रिअलाइज होईल की याच्यावरूनच माझी एक प्रकारे एंट्री होईल. कारण घरची गोष्ट ही एक अशी एक मूवी आहे जी रिजनल आहे, मराठी मूवी आहे. ओके, याचा बजेट पण खूप छोटा आहे, जास्त काही आहे नाही, हार्डली 1-2 करोडची फिल्म आहे लिटरली. यस, 1-2 करोड पण नाही. युजली याच्यामध्ये सगळे नवीन कॅरेक्टर आहे आणि युजली मोस्ट ऑफ द शूटिंग्स आहे ते एका घरात आहे किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवर आहे वगैरे वगैरे. आय डोंट नो या फिल्म मध्ये, म्हणजे मला असं तरी वाटते या फिल्मचा जो बजेट आहे तो हार्डली 1 करोड किंवा 2 करोड. आता 1 करोड 2 करोड तुम्हाला वाटत खूप मोठी रक्कम, बट ऍक्च्युली नॉट. एका फिल्मच्या प्रोजेक्टसाठी लागणारा जो पैसा आहे त्याच्यामध्ये 1 करोड किंवा 2 करोड हे बहुत ही मिनिमम कॉस्ट आहे, खूप मिनिमम कॉस्ट आहे. कारण जे फिल्म बनले जातात, हॉलिवूड मूवी जर म्हणलं गेलं तर ते, काल मी ब्लेड रनर या फिल्मचा बजेट बघितलं गेला, त्या फिल्मचा बजेट वॉज 13 बिलियन 16 करोड 51,63,438 रुपीज कन्वर्ट केलं तर म्हणजे हे करीब 13 अब्ज हा यांचा फिल्मचा बजेट आहे. 13 अब्ज, विचार कर, एवढे पैसे ते खर्च करतात हॉलिवूडमध्ये. बॉलिवूडमध्ये असं नाही, बॉलिवूडमध्ये जे काही फिल्म बनले जाते ना ते खूप पद्धतीने बनले जाते आणि खूप एक प्रकारे रिजनल बेस्ड मूवीमध्ये नाही का लोकांना ज्याप्रमाणे आवडते त्याच लोकांना जी फिल्म आवडते त्याच हिशोबाने इथे जी क्रिएटिव्ह टीम आहे त्याप्रमाणे फिल्म बनवतात. म्हणजे बॉलिवूडमध्ये वगैरे जे फिल्मचे बजेट असतात ते मोस्टली 100 करोड ऍक्शन मूवीसाठी. हे समज जर एखादी सिम्पल आहे किंवा कॉमेडी वगैरे आहे, जस्ट लाईक आयुष्मान खुरानाची खूप सारी अशी मूवी आहे, बरेली की बर्फी वगैरे. बरेली की बर्फी बजेटमध्ये असणारे जे मूवीज आहेत त्यांचे बजेट्स युजली असतात 20 ते 25 करोड किंवा हार्डली 50 करोड. काही काही मूवीज आहे जे खूप भयानक ग्राफिक्स वगैरे वापरतात, जस्ट लाईक रोबोट किंवा साहो जी आता रिसेंटली निघाली. या फिल्मचे बजेट वॉज 250 करोड 200 करोड. मला माझी जी फिल्म आहे बायनरी कोड ही पण 250 किंवा 200 करोडच्या ह्याच्यामध्येच आहे. पण एक गोष्ट सांग, जेव्हा तू घरची गोष्ट बनवली, ओके, घरची गोष्ट वॉज बिकेम सक्सेसफुल, ओके, त्याच्यानंतर तुला एवढा विश्वास आहे का की तुला बायनरी कोडसाठी 200 किंवा 250 करोड फायनान्स करतील, असे फायनान्सर तुला भेटतील का एवढी रक्कम लावणारे? मला स्वतःवर विश्वास आहे आणि मला डेफिनेटली माहित आहे की वन डे आय विल मेक बायनरी कोड व्हेरी मच अमेझिंग. काय समजा जर मी बायनरी कोड बनवत आहे ना तर मला एक प्रकारे कॉन्फिडन्स येईल
की मला एक प्रकारे कशा वेनी फिल्म बनवायच्या. इट वॉज म्हणजे कशा वेनी फिल्म बनवायच्या माझ्यासाठी काही प्रॅक्टिस वगैरे नाही. बट वन थिंग इज दॅट की बायनरी कोडमुळे नाही का असं वाटेल की या मी बनवू शकतो. आणि त्याच्यानंतर मी बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी आणि त्याच्यानंतर अवतारचे पण मूवीज वगैरे. अवतार मी अजूनपर्यंत सांगितलं नाही आणि मी याच्याबद्दल फारसा विचार करत नाही. वाय? कारण माझ्या लाईफमध्ये अवतार वॉज लेवल 4 ची कॅटेगरी आहे. लेवल 3 मध्ये बायनरी कोड येईल. बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी. जेव्हा मी हॉलिवूडमध्ये फिल्म बनवेल तर ती जाईल लेवल 4 मध्ये. हॉलिवूडमध्ये पण एक मूवीज आहे जी खूप जास्त ऍक्शन नाही, सिम्पली ॲज स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. याच्यामध्ये जस्टिन बिबरवर बनवलेली एक छोटीशी मूवी आहे. या आय डोंट नो हे बनेल का नाही. हे लेवल 4 ची मूवी आहे. हे लेवल 4 काय आहे? ऍक्च्युली मी माझ्या लाईफचे काही लेवल ठरवले गेले आहे. या पहिल्या लेवलमध्ये मी घरी, दुसऱ्या लेवलमध्ये मी जॉब करताना वगैरे वगैरे समथिंग किंवा स्ट्रगल करताना, तिसऱ्या लेवलमध्ये मी फिल्म बनवत आहे ऍज अ इन बॉलिवूडमध्ये. लेवल 4 मध्ये मी फिल्म बनवत आहे इन हॉलिवूडमध्ये. आणि लेवल 5 अजूनपर्यंत मी डिसाईड नाही केलं की माझ्या लाईफमध्ये लेवल 5 राहीन का नाही राहीन. कारण माझ्या हिशोबाने तर लेवल 4 मध्येच आपली लाईफ खतम व्हायला पाहिजे. पण समजा माझ्यामध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल आहे आणि मला असं वाटते की आय एम समथिंग रिअली डिफरंट पर्सन. कारण लेवल 5 हे खूप मोठी एक प्रकारे लेवल आहे आणि आय डोंट नो इट विल एक्झिस्ट ऑर नॉट. ते पाहू पुढे. ओके. वेल, आज का सांगायचं म्हणजे आज सुट्टी. ऍक्च्युली यस, आज सॅटरडे. ट्रेनिंग सुरू आहे त्यामुळे असं फारसं काही ऑफिसमध्ये काही आहे नाही, सुट्टी दिली. मी घरी नाही गेलो. ऍक्च्युली इथेच थांबलो. कारण गेले मागचा कंटिन्यू वीक म्हणजे 10 दिवस मी कंटिन्यू घरीच होतो. त्यामुळे असं वाटलं की आताही घरी जाऊन वगैरे असं काही फारसा काही फायदा नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही. सो मी इथेच थांबलो. पुढला हप्ता वगैरे ऑफिस करू, मग त्याच्यानंतर जाईन मी एका दिवसासाठी. ते पाहीन समोर वगैरे. वेल, टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. सो देयर इट. उद्या सुट्टी आहे मस्त. आज काही नाही. आज सकाळी उठलो मी. सकाळी किती वाजता उठलो? सकाळी उठलो, हागाला उठलो. येस, 7 वाजता हागाला उठलो. हागलो, त्याच्यानंतर झोपलो पुन्हा तर 12:30 वाजता उठलो. 12:30 वाजता उठलो. उठल्यानंतर मग मी विचार केला की चला आज करायचं का. विचार केला की पिक्चर पाहावं. तर मी बुक माय शो वर गेलो. बघितलं की कोणती फिल्म आहे. तर दिसला मला तानाजी. बुक केली तिकीट. सुदामा थिएटरमध्ये धरमपेठमध्ये होतं. 123 रुपये तिकीट. येस, ऍक्च्युली 110 रुपये, 12 रुपये किंवा 13 रुपये त्यांनी इंटरनेट हँडलिंग चार्जेस लावले. पिक्चर बघितला. मला खर्च किती आला आज? 123 रुपये प्लस जाण्यासाठी येण्यासाठी वगैरे आणि तिथे जाऊन ते वडापाव खायचे मला किती रुपये खर्च झाले? 100 रुपये. 100 220 रुपये खर्च झाले आज. आणि 100 रुपये दाढीचे. 300 रुपये खर्च झाले. मी पैशाचा हिशोब काउंट ठेवून राहिलोय कारण पैसे माझ्याकडे नाही आहे. आणि समोर जाऊन मला गोव्याला पण जायचं आहे. सो वेल, टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. उद्या संडे आहे. उद्या मी कुठेच नाही जाऊ. उद्या मी मस्त घरीच थांबतो रूमवर. मस्त पिक्चर पाहिन. खूप थकलोय मी सगळा आणि खूप खाल्लं पण आहे. तब्येत माझी म्हणजे कसं मला एक प्रकारे आळस येऊन राहिला खूप सारा आणि खूप सारं असं म्हणजे गॅसेस येऊन राहिले बहुत सारे. मी त्याला अडकवत नाही. मी गॅसेस लिबरेट करत आहे, बाहेर काढत आहे.
पण तरी मला असं अंगामध्ये एक प्रकारे छोटस कणकण वगैरे होते ना, तसं आहेच. Okay. Till then everything is fine, is good. So this is the end. This is the My Artifact episode number 1798. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.